नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। बघा सेविका ताईंनो, मी काल एक व्हिडिओ केलेला होता। त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रावर काही ठिकाणी अजून मागितलं नाही, परंतु लवकरच मागण्यात येईल। तर आपल्याला जी माहिती जी मागण्यात येणार आहे तर ती माहिती गुगल शीटमध्ये कोणत्या प्रकारची आहे किंवा जर तुम्हाला भरता येऊ शकते, तुमच्या मॅडम यांनी तुम्हाला गुगल लिंक पाठवली तर ती कशा पद्धतीने भरायची, तर हा असा व्हिडिओ आहे। भरणं कंपल्सरी नाही, कारण माहिती इंग्रजीमध्ये भरायची आहे पूर्ण। त्याच्यामुळे जर तुम्हाला जमत असेल, तुमच्या मॅडम यांनी तुम्हाला गुगल लिंक पाठवली तरच तुम्हाला ते भरायचं आहे, अन्यथा भरायचं नाही। फक्त तुम्हाला लागणारे कागदपत्र कोणते आहेत आणि ते आपल्याला म्हणजे कोणती नेमकी माहिती आहे आणि ती तुम्हाला समजून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला देत असताना अडचण येणार नाही। जर तुम्ही कार्यालयाला देत असाल तरी तुम्हाला अडचण येणार नाही आणि जर स्वतः भरत असाल तरी अडचण येणार नाही। म्हणून फक्त माहितीसाठी म्हणून हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघायचा आहे। तर बघा, सर्वप्रथम आता मी अंगणवाडी मदतनीस ताई यांची गुगल शीट ओपन केलेली आहे। जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर तुमचं लक्षात आलं असेल की इथं पर्सनल इन्फॉर्मेशन ऑफ अंगणवाडी हेल्पर फॉर क्रिएशन ऑफ आयुष्यमान भारत कार्ड आभा, म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी, ते क्रिएशन करण्यासाठी, तयार करण्यासाठी म्हणून ही आपली पर्सनल माहिती घेतली जात आहे। तर इथं आपल्याला आणखी सूचना दिलेल्या आहेत बघा, इंडिकेटर्स रिक्वायर्ड क्वेश्चन्स, म्हणजे जिथं तुम्हाला लाल स्टार असेल, लाल याच्यामध्ये असेल तर ती माहिती तुम्हाला भरायचीच आहे। बघा तुम्ही इथं पाहिलं ही भरायची, जे म्हणजे अशी जिथं लाल स्टार आहे तर ती माहिती तुम्हाला कंपल्सरी भरायची आहे। तर बघा आता आपल्याला हा फॉर्म समजून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम आपल्याला इथं अंगणवाडी मदतनीस ताई, आता हेल्परचा फॉर्म आहे आणि हा फॉर्म इंग्लिशमध्येच भरायचा आहे। इथं दिलेलं आहे बघा, टार्गेट ऑडियन्स अंगणवाडी हेल्पर आणि लँग्वेज इंट्रोडक्शन टू बी फिल्ड इन इंग्लिशमध्ये तुम्हाला ती इंग्रजीमध्येच भरायचं आहे, मराठीमध्ये नाही। आणि मला असं वाटतं की ECCDचा कार्यक्रमची जी लिंक असते ती आपण भरतो, फक्त ती मराठीत असते आणि ही आपल्याला इंग्रजीत भरायचं। जर आलं तर भरा, नाही तर भरू नका, फक्त समजून घ्या, कारण की पुढे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत। तर आपल्याला इथे अंगणवाडी मदतनीस ताईचं नाव पूर्ण भरायचं आहे इंग्रजीमध्ये। आधार कार्ड समोर ठेवायचं, आधार कार्डवर इंग्रजीमध्ये नाव असतं, जसंचं तसं नाव इथं टाकायचं आहे। तर बघा इथे आधार कार्डवरचं जसं त्याचं नाव मदतनीस ताईचं टाकायचं आहे। इथं तुमचं पद, तर इथे अंगणवाडी हेल्पर, बघा इथं तुम्हाला स्पेलिंग दिसते अंगणवाडी हेल्पर, ते जसेचं तसे इथं अंगणवाडी हेल्पर म्हणून तुम्हाला टाकायचं आहे। म्हणजे जे आपलं पद आहे, आपण जे काम करतो, सेविका ताईंचं असेल तर सेविका ताईंचं इथं अंगणवाडी वर्कर येईल, आणि आता मदतनीसचं दाखवते आहे त्याच्यामुळे अंगणवाडी हेल्पर असं इथे लिहायचं आहे। परत एकदा गोंधळ होणार नाही म्हणून परत एकदा सांगते, इथे अंगणवाडी मदतनीस ताईचं आधार कार्डवरचं जसंचं तसं इंग्रजीतलं नाव टाका, त्याच्यानंतर इथे अंगणवाडी हेल्पर लिहा। जे की तुम्हाला स्पेलिंगचा प्रॉब्लेम असेल तर अंगणवाडी हेल्पर स्पेलिंग इथं उपलब्ध आहे, त्या जसं तसं इथं लिहायचं। त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट नेम, म्हणजे इथं तुम्हाला जिल्हा चूज करायचा आहे, कुठल्या जिल्ह्यात तुम्ही आहात, तर त्याच्यासाठी ह्या ॲरोला तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्या ॲरोला क्लिक केलं म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे जिल्हे तुम्हाला दिसतील, त्यातील आपला जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे। आता ते पण दाखवून देते बघा, याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी लिस्ट येते। अशी लिस्ट आल्यानंतर आता मी जळगाव जिल्ह्यात आहे, त्याच्यामुळे मग मी जळगाववर क्लिक करणार। असं तुमचा इथं स्क्रोलिंग करायचं, आपल्या महाराष्ट्रातले सगळे जिल्हे येणार, त्यातील आपला जिल्हा कुठला आहे तो आपल्याला निवडायचा आहे। जिल्हा निवडून झाला आणि आता बघा पुढची जी माहिती आहे ती पण टाकून देते। आता बघा माझं नाव टाकून झाले मदतनीस ताईचं, त्याच्यानंतर अंगणवाडी हेल्पर टाकून झालेला आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा पण निवड झालेला आहे। त्याच्यानंतर आता ब्लॉक, तालुका, म्हणजे आपला जो तालुका असेल तर तो तालुका, आता आमचा चोपडा आहे तर बघा चोपडा देखील टाकून झालेला आहे। वाटल्यास मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते, स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहे। मदतनीस ताईचं भरल्यानंतर बघा माझ्या मदतनीस ताईचं नाव टाकून झालं, त्याच्यानंतर याच्यामध्ये पदामध्ये अंगणवाडी हेल्पर टाकून झालं, डिस्ट्रिक्ट निवडून झाला, त्याच्यानंतर तालुका चोपडा तुम्ही पाहू शकता एवढं टाकून झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर मग बघा नाव टाकून झालं, अंगणवाडी हेल्पर टाकून झालं, जिल्हा निवडून झाला, तालुका टाकून झाला। आता प्रोजेक्ट नेम, तर इथे तुम्ही ICDS आणि तुमचं हे टाकलं तरी चालणार आहे, मी तसं पण टाकलेलं आहे। हा स्क्रीनशॉट आधी काढलेला होता, ICDS चोपडा 1, आमचा चोपडा 1 आहे। तर बघा ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवते। त्याच्यानंतर आपल्याला त्या मदतनीस ताई जिथे राहते तर तिथल्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर ती जिथे राहते तिथला पत्ता टाकायचा आहे, बघा जिथे राहते तिथलंच
गावाचं नाव आणि तिथलाच पत्ता आपल्याला इथं टाकायचा आहे. इथं गाव झालं, इथले पत्ता झाला. आता तुम्ही जर शहरी भागातल्या असाल तर तुम्ही ज्या भागात राहता तर त्या भागाचाच तुम्ही जॉब दुसरीकडे करत असाल, राहत वेगळ्या भागात असाल तर जिथे राहतात तिथलाच पत्ता इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर ऑफ अंगणवाडी हेल्पर, तर इथे तुम्हाला अंगणवाडी मदतनीस ताईचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाला का तुम्हाला इथं आधार नंबर ऑफ अंगणवाडी हेल्पर, मग त्या मदतनीस ताईचा आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर मदतनीस ताईचा इथं ईमेल ID टाकायचा आहे. हे सगळं भरायचंच आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, मग इथं आपल्याला जन्मतारीख टाकायची, ती देखील आपल्याला आधारवर मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं वय टाकायचं आहे. बघा हा वयचा कॉलम आहे. एज, आपण आता सगळेच ऑनलाईन कामं करतो त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने टाकायचं. बघा आता इथं जन्मतारीख टाकत असताना तुम्हाला जन्मतारीखचं तुम्ही ॲरोला क्लिक केलं म्हणजे तुमच्यासमोर कॅलेंडर, बघा अशा पद्धतीचं कॅलेंडर ओपन होणार. हे कॅलेंडर ओपन झालं म्हणजे तुम्हाला तुमचा जो जन्मवर्ष आहे, जन्मवर्ष मिळवण्यासाठी तुम्हाला इथं ह्या ॲरोला क्लिक करावं लागणार. आता 2026 आहे, पूर्ण तुमचे जी पण जन्मवर्ष असेल ते जन्मवर्ष तुम्हाला काढायचं आहे. आणि तसंच त्याच पद्धतीने ते काढल्यानंतर इथं महिने देखील तुम्हाला मागे पुढे करायचे, जिथं तुमचं जन्मतारीख येतं तिथं. आणि त्याच्यानंतर त्या तारखेला क्लिक करून जी तारीख असेल आणि सेटवर आपल्याला क्लिक करायचे, आपली जन्मतारीख होऊन जाते. आधी वर्षासाठी इथं 2026 याच्यावर क्लिक करा म्हणजे पूर्ण वर्षांची लिस्ट आपली इथं येऊन जाईल. म्हणजे ज्या आता वयात बसतात त्या सगळ्या आपल्या भगिनी रिटायर सोडून तर त्यांची इथं जन्म वर्ष लिस्ट येऊन जाईल. वर्षाचा आल्यानंतर तुमचा महिना इकडे मागे असेल तर मागे, पुढे असेल तर पुढे, असे करून तारीख सेट करून मग इथं सेटवर क्लिक करायचं म्हणजे तुमची जन्मतारीख येऊन जाते. आता बघा मी त्या ताईची मदतनीस ताईचं इथं ईमेल ID टाकून झाला, आधार नंबर टाकून झाला, त्याच्यानंतर जन्मतारीख टाकून झाली, इथं वय टाकून झालं. आता रेशन कार्ड नंबर ऑफ अंगणवाडी हेल्पर, आता जो 12 अंकी रेशन कार्डचा नंबर आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. बघा रेशन कार्ड नंबर ऑफ अंगणवाडी हेल्पर, तर इथे तुम्हाला 12 अंकी रेशन कार्डवरचा जो नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. रेशन कार्डचा नंबर टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला आणखी पुढचा प्रश्न येईल, इज रेशन कार्ड लिंक विथ आधार कार्ड, म्हणजे तुमचं आधार कार्डला रेशन कार्ड लिंक आहे का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठी आता प्रत्येक गावामध्ये एक सेतू केंद्र आहे जिथं आपण ऑनलाईन कामं करतो. तिथे जर तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन गेलात तर तिथं तुम्हाला लगेच समजून जाणार आहे की तुमचं आधारशी तुमचं रेशन कार्ड लिंक आहे किंवा नाही. तर ही खात्री करून घ्या आणि ही खात्री झाल्यानंतरच मग या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही मध्ये तुम्हाला सांगता येईल. जर तुमचं लिंक असेल तरी तुम्ही नाही म्हटलं म्हणजे नो म्हटलं तरी प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे आधी सगळी माहिती व्यवस्थित करून घ्या. आणि शेवटचा जो कॉलम आहे ते याच्यासाठी मी आजचा व्हिडिओ केला की ही माहिती आपल्याला असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे. आणि जर तुम्हाला भरता येत नसेल कारण हा फॉर्म पूर्ण इंग्रजीमध्ये आहे, तसं तर बऱ्याचशा सेविका आता ऑनलाईनचं काम करत आहात, मदतनीस नवीन आहेत, जमेल. परंतु आपल्याला असं वाटते की जर आपल्याला थोडंसं वाटत असेल तर परिशिका मॅडम ही माहिती भरू शकतात. त्यांच्याकडे तुम्हाला फक्त याचे झेरॉक्स द्यायचे आहेत. पण जर मला ज्या कमेंट आल्या त्यानुसार असं लक्षात आलं की खूप साऱ्या ताई हे काम भरत आहेत, त्याच्यामुळे हे आपल्यासाठी आहे. त्याच्यामुळे जर भरलं तर चांगलं, नाही भरलं तर तुम्ही परिशिका मॅडम यांना सांगू शकता. तर बघा तुमचं आधारला रेशन कार्ड लिंक आहे का याची पहिले खात्री करा. सेतूवर जाऊन घाई करू नका, कागदपत्र द्यायची त्याच्यानंतर मग येस किंवा नो करा. आता मी मदतनीस ताईला लगेच, आमचं गावात जवळच सेतू आहे, त्या ताईने लगेच क्लिअर केलं. ती म्हणे माझं लिंक आहे तर मी इथं येस केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा डू हेल्पर हॅव आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट, म्हणजे आभा ID तर तिच्याकडे आहे का, तर तिने ते देखील लगेच 30 रुपये देऊन गावामध्ये आधार कार्डवर तिचं ते आभा ID देखील निघून गेलं. त्याच्यामुळे येस आणि त्याच्यानंतर मग नेक्स्टवर जायचं आहे. पूर्ण खात्री केल्यानंतर नेक्स्टवर जायचं आहे. त्याच्यानंतर मग तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होणार. मग इथे तुम्हाला एंटर आभा ID नंबर ऑफ हेल्पर, मग आता तिने जे त्या ताईने जे आभा ID जे काढून आणलेलं आहे तर ते आभा IDचा इथं जो नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचे. जर तुम्हाला वाटलं की माझी काही माहिती मला चेक करायची आहे, क्लिअर करायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला बॅकचं बटन दाबून तुम्ही मागे जाऊ शकता, सगळी माहिती व्यवस्थित पाहू शकता. आधार नंबर चेक करू शकता, रेशन कार्डचा 12 अंकी नंबर चेक करू शकता, जन्मतारीख चेक करू शकता, अजून आपली जी माहिती भरलेली आहे ती सगळी चेक करू शकता. आणि ती केल्यानंतर मग तिथं नेक्स्टचं बटन येईल, ते क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड, म्हणजे तुमचं जे गुगल शीट तुम्ही भरली तर ते तुमचं भरून झालेलं आहे असा याचा अर्थ होतो. अशा पद्धतीने माझ्या मदतनीस ताईचं मी भरलं आणि मला असं वाटतं की
अजून आपण दुसऱ्याचं भरत असू तर सबमिट अनदर रिस्पॉन्स याच्यावर क्लिक केलं म्हणजे दुसरा फॉर्म तुमच्यासाठी परत ओपन होणार। अशा पद्धतीने जर तुम्ही कोणी करत असाल, आपली या मदतनीस ताईचं फॉर्म भरत असाल, स्वतः सेविकेचं भरत असाल तर तो अशा पद्धतीने आता सेविकेचा फॉर्म मी अजून ओपन करून पाहिला नाही, पण मदतनीस ताईचा भरला म्हणून मी मदतनीस ताईचा अशा पद्धतीने टाकला। तर सेविकेच्या याच्यामध्ये काही बदल आहे किंवा नाही ते बघितल्याशिवाय समजणार नाही, परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे ही गोष्ट आपल्यासाठी आहे म्हणून ताईनं फक्त समजण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच, धन्यवाद।